आपण संभाजीनगरमधील आढावा घेऊयात। संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, संभाजीनगरमध्ये केवळ युती फिसकटली नाहीये तर स्पष्ट नाराजी संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे युतीत बिनसलंय असं पाहायला मिळतंय। नक्कीच प्रणिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत युतीच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या। भाजप आणि शिंदे सेना या दोघांमध्ये ज्या आहेत त्या बैठका सुरू होत्या। रात्री उशिरा देखील भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार संजय केनेकर यांनी संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन जो प्रस्ताव त्यांनी तयार केला होता त्या प्रस्तावासंदर्भात देखील चर्चा केली होती। रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली होती। मात्र 38 जागा ज्या आहेत ते देखील भाजप आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देण्यासाठी तयार होतं। मात्र शिंदे सेनेचे काही नेते जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली होती, कारण पक्षाला कमी जागा मिळत असल्याची नाराजी देखील त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती। आणि त्याचमुळे जर पाहिलं त्या दोघांच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या, मात्र शेवटच्या पर्यंत जी आहे ती युती घोषित झाली नव्हती। त्यानंतर आज सकाळी जर पाहिलं तर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत थेट युती तुटल्याचं घोषित केलेलं आहे, कारण भाजप शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पॉलिसी वेगळी ठेवत आहे। अनेक जागांची जी आहे ती अतिरिक्त मागणी करत असल्याचं देखील त्यांनी आरोप जो आहे तो भाजपच्या नेत्यांवरती केला होता। त्यानंतर काही क्षणामध्ये पुन्हा भाजपचे मंत्री अतुल सावे आणि खासदार कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या हट्टापोई संजय शिरसाट यांच्यामुळे ही युती तुटत असल्याचं त्यांनी म्हणलं होतं, कारण आम्ही जागा द्यायला तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं। नाराजी शिरसाट यांनी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे युतीत चांगलंच बिनसलंय संभाजीनगरमध्ये असं चित्र पाहायला मिळतंय।